योजना या निधीच्या योजनेपासून वंचित राहिलेल्या राज्यातील आणि माझ्यातील हजारो पात्र शेतकऱ्यांना न्याय देणारा हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. केंद्र सरकारचे या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवसादरम्यान शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना राबवल्या जातात तर त्या योजनेसंदर्भात नमो शेतकरी योजनेच्या संदर्भाने एक महत्वाचा प्रश्न चर्चेला आला होता आणि राज्यभरातील असे अनेक शेतकरी आहेत की जे या नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेपासून वंचित आहेत आणि त्या वंचित असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळावा. सोबतच ज्या शेतकऱ्यांना जे काही पैसे जमा होतात तर त्याचे यादी पाहण्याची किंवा पात्रता पाहण्याची कुठलेही काहीही प्रशासकीय स्तरावर व्यवस्था नाही आणि हा त्या दृष्टीने एक अतिशय महत्वाचा विषय ठरतो आहे की नमो शेतकरी आणि पीएम किसान ह्या ज्या योजना आहेत तर ह्या जवळपास 2019 पासून राबवल्या जात आहेत. 1 फेब्रुवारी 2019 पासून ही योजना अस्तित्वात आली आणि पीएम किसानचा 22वा हप्ता आणखीन शेतकऱ्याला मिळायची प्रतीक्षा आहे. फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे. 15 फेब्रुवारीच्या दरम्यान हा हप्ता मिळेल असं सांगितलं जात होतं. नमो शेतकरीचा जो काही 8वा हप्ता शेतकऱ्यांना मिळायचा आहे तर तो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळेल, मात्र अद्यापही तो मिळालेला नाही आणि अशा स्थितीमध्ये आज पैसे जमा झाले, नुकताच आदेश झाला, या बँकांना जमा झाले, त्या बँकांना जमा झाले, अशा अनेक चुकीच्या खोट्या बातम्या प्रसार माध्यमाकडून येत आहेत. वास्तविक ते चॅनल किंवा त्या बातम्यांचे पोर्टल जे आहेत तर ते कुठलेही व्हेरीफाईड किंवा रेप्युटेड पोर्टल नाही आहेत. मात्र हे बातम्या देत असतात आणि आपण ग्रामीण भागातले असल्याने अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो. तर त्या दृष्टीनं जे शेतकरी 2019 नंतर ज्यांचे काही हिस्सेपत्र, वाटणीपत्र किंवा बक्षीसपत्र झालेले आहेत किंवा जमिनी खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहेत तर त्याच्यामध्ये अनेकांचे लाभ तर बंद झाले, मात्र नवीन शेतकऱ्याला त्या पद्धतीनं नोंदणी करता आली नाही किंवा त्याच्यासाठी जे काही पोर्टल आहे किंवा सरकारकडून जे काही सांगितलं जातं की तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकता तर अशी कुठलीही सुविधा नाही. त्या ठिकाणी भरपूर अशा तांत्रिक अडचणी निर्माण होतात. लाडक्या बहिणीच्या बाबतीतही तेच झालेलं आहे की सरकारनं पडताळणी करण्याच्या नावानं 18 सप्टेंबर रोजी एक परिपत्रक काढून पोर्टल ऑन केलं की लाडक्या बहिणीची केवायसी करायची. ई केवायसी साठी ही प्रक्रिया राबवत असताना त्या प्रक्रियेदरम्यान फक्त आधार कार्ड घेतलं गेलं आणि त्याच्यावरचा ओटीपी व्हेरीफाय केला गेला. याच्या व्यतिरिक्त सरकारनं काहीही दिवे लावलेले नाहीत आणि याच्यातून कुठली पडताळणी केली ते सरकारनं सांगितलं पाहिजे, कारण आधारला मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही फक्त याच गोष्टीची पाहणी किंवा तपासणी झाली. आता पुन्हा 31 मार्च पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये ही जी काही केवायसीची प्रक्रिया सुरू आहे तर लाडक्या बहिणी फक्त त्या पोर्टलवर कॅप्चा कोड टाकतात, आधार क्रमांक टाकतात आणि लगेच त्याला ओटीपी येतो आणि 2 प्रश्न विचारले जातात की तुमच्या कुटुंबामध्ये कोणी नोकरी करणारा आहे किंवा कोणी अन्य लाभ घेणारा आहे का. हेच प्रश्न गोलमोल फिरून याच्यापूर्वी विचारण्यात आले होते, अनेकांना संभ्रमित केलं होतं आणि मग अशा स्थितीमध्ये बऱ्याच बहिणींचे अर्ज हे बाद झाले किंवा त्यांचे लाभ त्यांना मिळणं बंद झालं. 86 लाखापेक्षा अधिक अशा ह्या लाडक्या बहिणी आहेत. याच्यामध्ये अनेक चर्चा आहेत, अफवा आहेत आणि अशा स्थितीमध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये लाडक्या बहिणी असतील, लाभार्थी असतील तर यांच्यामध्ये एक संभ्रम निर्माण होतो आणि या संभ्रमातून हे खरे लाभार्थी वंचित राहतात. तर जे काही शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळत नाहीत आणि जे पात्र असूनही त्यांना लाभ मिळत नाही तर अशासाठी सरकारने कुठली तरी योजना किंवा एखादं पोर्टल कार्यान्वित करणे गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.